मोदीजींना आमच्या या जिल्ह्यातील सर्व भगिनींचा पूर्ण पाठिंबा आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये महिलांच्या आम्ही सर्वजण या जिल्ह्यातल्या महिला भगिनी पुरुष सगळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. तर शेवटी त्यांना सुद्धा महिलांना सुद्धा योग्य आरक्षण मिळालं पाहिजे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ही आमची भाजपची भूमिका आहे. आणि याला फक्त उद्याच्या याच्यामध्ये ही बिल जर मंजूर झालं असतं तर मोदीजींचं याच्यामध्ये हे आरक्षण महिलांना मिळालं आणि हे राजकीयदृष्ट्या समोरचे जे आहे त्यांना फायद्याचं होणार नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच या बिलाला विरोध राजकारण म्हणून केला गेलेला आहे. आपण जे डिलिमिटेशन बद्दल बोलला त्याचं पण उलट माझं म्हणणं असं आहे की ज्याचा उल्लेख त्यांनी केला की आज लोकसंख्या तर वाढत चालली आहे. लोकसंख्या तर काही आपल्या देशाची कमी होत नाही आहे. आज सेन्सस पण जो आहे तसं पाहिजे तर आजचा सेन्सस तर अजून व्हायचं या अजून आपण मागचा पण जो सेन्सस झाला तो पण आपण लागू केलेला नाही. असं असताना डिलिमिटेशन पण देशाचं शेवटी डिलिमिटेशन पण कायद्यानंच होतं, म्हणजे काय म्हणतो घटनेनंच होतं. ते काय मला वाटलं म्हणून झालं किंवा तुम्हाला वाटलं म्हणून झालं पण डिलिमिटेशन होत नाही. आणि जर लोकप्रतिनिधी वाढत असले, जर संख्या त्याची वाढत असली, केंद्रामध्ये जर जास्त खासदार या देशातनं निवडून जाणार असले, जास्त लोकांचं जर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असली, विधानसभेमध्ये जर जास्त आमदार जर निवडून येणार असल्याने जास्त लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असली तर यात वाईट काय नाही आहे. आणि याच्यामध्ये महिलांचं जे आहे ते आरक्षण त्या पद्धतीनं मिळावं ही आमची भूमिका आहे. मी सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आपल्या जिल्ह्याच्या सर्व माझ्या भगिनींच्या वतीनं ते भाजपच्या वतीनं आम्ही काँग्रेस आणि त्यांचा तीव्र निषेध करतो. आणि महिला शक्ती, स्त्री शक्ती ही त्यांना पुढच्या त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा या जिल्ह्यात आणि या राज्यात काय आतापर्यंत दाखवलेलीच आहे. मी मागं हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता सातारा जिल्हा, आज इथलं चित्र पूर्ण पालटलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुढे सुद्धा यांची जागा या जिल्ह्यामध्ये काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.